नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आपला रमेश सारथी गोरा राजाजी ग्रँड पास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. मित्र हो, आपण टेन्स शिकत आहोत. टेन्समध्ये प्रेझेंट टेन्स झालेला आहे, आपला पास्ट टेन्स पण झालेला आहे. फ्युचर टेन्समध्ये आज आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ हे शिकूया. डिअर फ्रेंड्स, ज्यांनी हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत आहात, अगोदर पाहिले नाहीत, तर असे विद्यार्थी यांना सूचना आहे, कृपया आपण अगोदरचे व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये पहा. प्लेलिस्ट आहे आणि या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, आपण सब्जेक्ट पाहूया, आपला टेन्स बघूया, क्लासमध्ये जाऊया. फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ म्हणजे भविष्य काळात, उद्या परवा काही काळापर्यंत आपण जे कार्य, जे काम चालू ठेवतो किंवा काही काळापर्यंत करतो, असे कार्य व्यक्त करण्यासाठी हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. मग बघूया मित्र हो, ह्याच्यातलं सूत्र आणि वाक्यरचना. सूत्र पहा. फॉर्म्युला सब्जेक्ट विल ऑब्लिक शॅल प्लस बी प्लस V1 प्लस ING. आय विल बी रायटिंग किंवा आय शॅल बी रायटिंग म्हणता येते. आय विल बी रायटिंग, आय शॅल बी रायटिंग देखील म्हणता येते. मी लिहित राहीन, मी लिहित राहीन म्हणजे उद्या परवा एका तासासाठी, अर्ध्या तासासाठी मी लिहित राहीन असा अर्थ होतो बेटा. निगेटिव्ह नकारात्मक वाक्य आय विल नॉट बी रायटिंग, मी लिहित राहणार नाही, मी लिहित राहणार नाही, मी लिहित राहणार, मी लिहित राहणार नाही. निगेटिव्ह. प्रश्नार्थी वाक्य बघूया. इंट्रोगेटिव्ह विल आय बी रायटिंग, विल आय बी रायटिंग. मित्र इथं लक्ष द्या, मी वारंवार सांगतोय, हे जे स्टेटमेंट आहे, पॉझिटिव्ह जे सेंटेन्स आहे, ह्याचं आपण प्रश्नार्थी वाक्य काय केलं माहितीये, हे दुसऱ्या स्थानावर असलेला विल सहाय्यकारी क्रियापद अगोदरच्या पहिल्या स्थानावर घेतलोय आणि पहिल्या स्थानावर असलेला जे सब्जेक्ट आहे ते आपण कुठे घेतलं, दुसऱ्या स्थानावर. एवढंच बदल आहे, म्हणजे स्टेटमेंटचा क्वेश्चन करण्यासाठी. हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. इथं लक्ष द्या, लिहून घ्या. विल आय बी रायटिंग, मी लिहित राहणार का? डब्ल्यूएच प्रश्न व्हॉट विल आय बी रायटिंग, मी काय लिहित राहणार. अशा प्रकारे ह्याच्यातले वाक्य रचना आहेत मित्र. आणि बाकीचे सर्वनाम बघूया. आई आणि वी, हे आई आणि वी सोबत विल वापरता येते आणि शल देखील वापरता येते. वी शॅल बी रायटिंग, वी विल बी रायटिंग, बोथ आर राईट सेंटेन्सेस. आय विल बी रायटिंग, आय शॅल बी रायटिंग, हे बरोबर आहे. आणि जेव्हा आपण यो, ही, शी, इट, दे वापरतोय, ह्या सर्वनामांसोबत शक्यतो विलच वापरा. शल शक्यतो वापरू नका, वापरता येतोय परंतु त्याचा अर्थ बदलतोय. म्हणून विल, यू विल बी रायटिंग, ही विल बी रायटिंग, शी विल बी रायटिंग, इट विल बी रायटिंग, दे विल बी रायटिंग. अशा प्रकारे तुमच्या लेजर मध्ये, तुम्हाला जेव्हा वेळ असतोय तेव्हा असे 4-4 वाक्य एक एक सर्वनामाचे लिहून घ्या, लिहून ठेवा आणि मराठीमध्ये पण लिहा. कारण का कोणतेही वाक्य इंग्रजीमधली आपल्या मातृभाषेमध्ये लिहायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, नाहीतर पुन्हा पण विसरतो, ह्याला काय म्हणतो असं म्हणतो. वेल, तर याचा उपयोग होईल बेटा. यूज, युजेस. दिस टेन्स मीन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स. दिस टेन्स इज यूज्ड फॉर द ऍक्शन्स विच गो ऑन ऑब्लिक कंटिन्यू फॉर सम टाइम इन फ्युचर. भविष्य काळामध्ये, उद्या परवा काही वेळेपर्यंत जे कार्य चालू असतात ते व्यक्त करण्यासाठी हे टेन्स वापरतो. विच गो ऑन, चालू असणे, कंटिन्यू, चालू असणे. एक्झाम्पल बघूया. आय विल बी प्रॅक्टिसिंग डान्स बाय दिस टाइम टुमॉरो, बाय दिस टाइम टुमॉरो, उद्या या वेळेपर्यंत, उद्या या वेळेस मी डान्स प्रॅक्टिस करीत राहणार. सेकंड एक्झाम्पल, दे विल बी प्लेइंग द मॅचेस आफ्टर कपल ऑफ डेज, 2 days, 2 दिवसानंतर त्यांनी ते मॅचेस खेळत राहणार, हे याचा अर्थ होतोय बेटा. सो अशा प्रकारे हे उपयोग आणि हे वाक्यरचना मित्र समजलं असेल मला वाटतं. जर समजला नसेल, प्लीज तुमचे प्रश्न, तुमचे शंका कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुमच्या प्रत्येक शंकेच्या, प्रत्येक प्रश्नाचा इंग्रजी व्याकरणामध्ये कुठलाही समस्या तुम्हाला असो, मी त्याचं उत्तर मी तुम्हाला अवश्य देईन. समजा 10-20 लोकांचा प्रश्न सारखा असेल तर ते मी एक प्रश्नाचा एक व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला उत्तर पाठवतोय.
आणि एखादी विचारलं तर मी टेक्स्टमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देतोय. सो डोंट फॉरगेट टू write your comments, write your doubts in comment box. Well, let's stop here, friends. The next class, let's meet with another topic. So all the best. Take care.